भारत हा विविध परंपरेनं नटलेला देश आहे. या देशामधील सर्व जाती, धर्म, संप्रदायाचे विविध सण, उत्सव एकत्रित साजरे केले जातात. तो करण्यामागचा उद्देश भेटीगाठी आणि मानवताच असतो. अशाच एका उत्सवातील एक घटक म्हणजे जत्रा. 21व्या शतकातही जत्रेचं महत्त्व टिकून आहे. जत्रा म्हटलं की बालपण आठवतंच. सोबत दोस्तांबरोबर केलेली धम्माल आठवणीत राहते म्हणजे राहते. ज्या गावात जत्रा असते त्या गावातील लोकांच्या आनंदाला सीमा नाही. म्हणजे काही महत्त्वाची कामे असल्यास नाही या तारखेला नाही जमायचं, आमच्या गावची जत्रा असते. गावातल्या लेकीबाळीही नवऱ्याला सांगून ठेवतात, अहो काही मध्येच काम काढू नका, तुम्हाला माहीत आहे ना माझ्या गावची जत्रा असते. आणि जावाई बुवा तो तर पाहुणचारासाठी तयारच असतो. लहान मुलांच्या आनंदाला पारा नाही. हेलो, हाय, कहाँ से आए बेटा आप? हम यहाँ पर ही रहते हैं। यहाँ पे रहते हैं? और आप यवतमाल से आए हो? अच्छा, तो यहाँ पे क्या है? यहाँ पर बहुत कुछ है। क्या बहुत कुछ है? यहाँ पर होते हैं सामान, 5 का सेल भी इधर। अच्छा, तो आप क्या लेने आए हो? हम उधर जा रहे हैं लेने। अच्छा, ठीक है, चलो बाय. आप कहाँ से आए हो? हम यवतमाल से आए हैं. बाय। बाय बेटा. ला अशी मजा यायची नाही. गावातील लोक शहरात राहतात. जत्रेच्या निमित्तानं एकमेकांना भेटतात. निमित्त जरी आपल्या आदर्शांचा जागर करण्याचं असलं तरी गोतावळा एकत्र येऊन मोज मज्जा करायला उधाण येतं. मंदिरातली लाईन मधून दर्शन झालं रे झालं, मग मनसोक्त जत्रेत फिरण्याचा आनंद काही औरच. सर्व जाती पाती धर्माची लोक जत्रेत दिसून येतात. गावाकडे जत्रेत एकोपा दिसून येतो. हा आनंदाचा सोहळा असतो. हल्ली राजकारणी पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यात्राचे नियोजन करताना दिसून येते. भव्य यात्रा. या भव्य यात्रेत जत्रेचं निरागस पण जाता कामा नये. अशी निरागस जत्रेला यवतमाळवरून काही किलोमीटर असणारं नेर तालुक्यात वसलेलं आजंती गाव. तिथे भरते खाकीनाथ मालकोजी महाराज यांची जत्रा. मग काय, घेतला कॅमेरा आणि निघाली भेटीला विदर्भाची प्रियू. नेरवरून आलेले आहे तुम्ही? तुम्ही आम्ही किती वर्षापासून नाही येता इथे? झाले 10-15 वर्ष. 10-15 वर्षापासून. बरं, इथला इतिहास सांगता येईल तुम्हाला या मंदिराचा? नाही आम्हाला येत बाबा, इतिहास नाही. मग कसं काय येता तुम्ही इथे? आम्ही येतो पायाला गाले. पाया लागले बरं वाटते? हो बरं वाटते पायाला गाल्याला. पाया लागल्यानं बरं समाधान वाटतं. समाधानासाठी यायचं. बायासाठी सुख शांती देवा देवाले मनाचं. बरं, काही पावला का? पावते ना. पावला का? हो पावला ना. पावला. तुम्हाला पावला? हो हा, म्हणून येता. तुम्हाला पावला का? हा, पावला. बरोबर. काय ग, कशासाठी आली इथे? कशासाठी आली मा? दर्शनासाठी. दर्शनासाठी आली. अरे वा, घेतलं का दर्शन? हो. कसं वाटलं आता? मस्त. मस्त वाटलं दर्शन. शाळेत जात असते? हो. आणि किती वर्गात आहेस? चौथीत आहे. कोण्या शाळेत? गावातल्या. इच्छीच आहे का तू? नाही, मग लोहतवाडीची. लोहतवाडीची वेळ. मग आजची शाळा बुडून आली? हा. अरे, शाळा बुडून आली. बरं, काही हरकत नाही. आता सॉरी म्हणून टाकशील ना? म्हणशील की नाही? हा. कुठून आली आहेस तू? नाही आली? कुठूनच नाही आली? कुठूनच नाही आली? मग कुठून आली आहे? तुझ्या घरातून. घर कुठे तुझं? हा, आता आले का? आणि खाकीनाथ महाराजाची जे समाधी आहे ती समाधी नाही,
हम्म. काशीनाथ हे पुरुष नाही, हे फक्त खाक आहे. खाक आहे. खाक आहे. अच्छा खाक आहे. खाक टाकून महाराजांनी इथे स्थापना केली. अच्छा इथे स्थापना केली आणि खाक टाकून तिथे आतमध्ये बोली बांधलेली आहे, त्याची ते सेवा करत आहेत. पण अच्छा पुरुष नाही. अच्छा त्यांना गुरु मानून गुरु म्हणून. अच्छा हे पुरुष नाही. अच्छा म्हणजे ही फक्त खाक. खाक आहे. हा हे महत्वाचं आहे. आपली हे कुठलं मंदिर किंवा इथं देवाची समाधी नाहीये, तर फक्त इथं खाक ठेवली जायची, स्थापना केली होती की जेणेकरून मलकोजी महाराज आहे त्या खाकची पूजा करायचे आणि ते खाक गावाकडील लोकांना लावून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न मलकोजी महाराज करायचे. आणि हे जे मंदिर आपल्याला दिसतं ते खाकीनाथ महाराजाचं आहे, म्हणजे खाक आहे. आणि आपल्याला इथे दिसून येतं गुढी उभारलेली हे दिसते. गुढी नाही, ही काठी आहे. काठी आहे. काठी आहे. अच्छा. हे जे एक हा गौराई देशमुख नावाची एक बाई होती, हा तिला पुत्र नव्हता हा. होत, तर तिने एक महाराजाला नवस बोलला का मला पुत्र होऊ दे, मला काठी वाईन तुला, अच्छा असं ती बोलली होती. तर मग तिला काशीराव नावाचा पुत्र झाला. हा तर तेव्हा त्या बाईने ती काठी वाहिली. अच्छा तेव्हापासून ती काठी उभी होते. ते आता उद्या जाणार आडगावला. अच्छा उद्या अडगावला जाईल. अडगावला जाणार आणि मग पैदल. हे जे बांधलेलं आहे याचं काय आहे? हे असं आहे का जे नवस आहे लोकांचे, हा. का कोणाला मुलं बाळ होत नाही, अच्छा. का बाबा मला होऊ दे तर मी हा. वटी बांधतोय, तर त्या अच्छा. तो हे प्रकार आहे. आपल्याला दिसून येईल की ह्या जी ही काठी आहे ह्या एका इतिहासामधल्या एका स्त्रीने इथं दिली आणि याला सगळ्या आत्ताच्या स्त्रिया ज्यांना मुलंबाळ होत नाही ते इथे आपली ओटी बांधतात आणि हा नवस इथं बोलतात आणि नवस झाला, ती मनोकामना पूर्ण झाली की मग इथं रोट किंवा मग इथं दान स्वरूपात प्रसाद स्वरूपात दिला जातो. नमस्कार. यवतमाळ जिल्ह्यातलं नेर तालुक्यामधलं अजंती या गावी म्हटलं जातं हे मंदिर पुरातन आहे आणि याचा 500-600 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तर आपण आज या मंदिरामध्ये आमची भेट झाली आहे. या मंदिराचे मलकोजी महाराज यांचे 9वे वंशज यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुमचं नाव? किशोर ज्ञानेश्वर ढळे भगत. तुम्ही राहता कुठे मग? म्हणजे गाव माझं हे आहे, घर इथे आहे, सर्व शेती वगैरे इथे आहे, पण बिझनेस साठी मी तिथे राहतो यवतमाळला. बरं. आणखीन म्हटलं जातं की मलकोजी महाराज जेव्हा इथं चांदूर रेल्वेवरून आले, बरोबर, तर चांदूर रेल्वेवरून आल्यानंतर ते इथल्या गावकऱ्यांना जागा मागितली, तर त्या संदर्भातल्या काही आठवणी किंवा काही इतिहास? संवाहात कोरी भूमी जी बोली स्थापन केली आहे खाकीनाथ महाराजाची, ती ते संवाहात कोरी भूमीवर स्थापन केलेली आहे. ती महाराजाला दिसली, महाराजांनी तिथे मंदिर स्थापन केलं. इथं म्हटलं जातं की हा इथे मोगलांचा ऐतिहासिक वारसा संदर्भात काही आख्यायिका दिल्या आहेत, तर ते काय सांगता येईल तुम्हाला? ते काय झालं की मोगल राजा इकडनं सवारी करायचे कारंजाला पहाड आहे, त्या पहाडावर त्यांचा मुक्काम झाला. तर त्या पहाडावर बाबांनी त्यांना पाणी दिलंय, म्हणजे गड्डा खोदून तिथे पाणी लावून दिलंय. आधी सुरुवातीला मस्जिदीचा समोर स्ट्रक्चर आणि आतमध्ये मंदिर अशा पद्धतीनं या मंदिराची रचना केलेली आहे. आणि एक मुस्लिम समाजाची या दोन्ही गोष्टीचा इथं आपल्याला वारसा दिसून येतं, तर त्या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल? आमचं इथे असं आहे का आमचं जे मंदिर आहे हे सर्व धर्म समभाव आहे. आमच्या मंदिरामध्ये मुस्लिम सुद्धा येतात, हिंदू सुद्धा येतात, सर्व जाती धर्माचे लोक येतात. म्हणजे आपल्याला इथे एक सलोखा, एक भाईचारा या मंदिराच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. आता आम्ही 2-3 वर्ष झालं. 2-3 वर्षापासून इथं आलो. इथंच राहता? नाही, आम्ही आष्टा इथं ते धामणगाव कुठे विनाई वाजवतो, हे करतो, एक आम्ही टिकलाय लावतो. बरं, हे टीका लावासाठी येतात स्पेशल इकडे? स्पेशलिस्ट. हे कशाचं बनवता तुम्ही? हे याचं चंदन, अष्टगंध, हे बुका हा. असं आहे, याच्यामुळे बनते. मग लोक असं लावतात आणि 2 पैसा टाकतात. 2 पैसे टाकतात. आता पोट जगवण्यासाठी आहे ते कसं तरी विठ्ठल रुक्मिणी असं विठोबाचं बनवण्यासाठी आहे. अच्छा अच्छा. बाकीचे काही नाही. फार थोड्या प्रमाणात ही यात्रा असते, पण फार वर्षापूर्वीचा इतिहास या जत्रेसोबत जोडलेला आहे. तर काका नमस्कार. मला सांगा, ही यात्रा किती वर्षापासूनची आहे? हे बऱ्याच वर्षापासून आहे. अच्छा. हो, आमच्या आजोबापासून मी तुम्ही काय? 10 वर्ष झाले, बाबा वारले त्याच्यानंतर मी आलो.
पहिले बाबा काम करायचे, हो. त्याच्या आधी आबाजी काम करतो. आजोबा करायचे, हो. म्हणजे पिढी जात. हो. अच्छा, मग काय लहानपणी कसं काय होतं, काय इतिहास सांगला जात होता याचा? लहानपणाचं तर आपल्याला तेवढं माहित नाही. पण काय सांगत काय होते आजोबा बाबा, गोष्टी काय करायचे? बस इथं याचे आमचे पांढरंग काका आहे इथं मिस्त्री, त्याचे इथं राहायचे. त्याच्यानंतर सकाळी उठून इथं यायचे, आंघोळ पाणी करून इथं बसायचे, प्रसाद वगैरे जमा करे, बेलफूल बाजून टाके. खाकीनाथ महाराज हे चेले आहेत त्याचे, कोणाचे? या खाकीनाथ महाराजाचे कोणते चेले आहेत? हे. अच्छा. आणि मग खाकीनाथ महाराजांचा इतिहास काय आहे? ही आजी ती तेवढा काही मला माहित नाही ते. हा बरोबर आहे. आजी तू कधीपासून येते इथे? बाबा माय पोरगी लहानशी होती त्यापासून येते इथं हिर नाही ती हिर झाली लेट झाली. हो त्याच्या पासून येते. तू कुठून आली? मी येत यवतमाळहून आली. आणि हे गाव आहे का तुझं? गाव इंद्रसाला. मग इथे इथं इथं कशी काय आली तू? इथं यात्रेने रोड रस्ते आमचा रोड. आता रोड रस्ते सालवणी रोड यंदा येतरे स्वप्नात येऊन सांगते रोटाचा थोडा करू नको. परंपरा तुला येल मांडवावर चालला असं खाके म्हणके सांगते. स्वप्नात सांगितलं. मग तेव्हापासून रोड चालू आहे. किती वर्ष झाले रोड करता? अरे बाबा आपण 9 वर्ष झाले. हा आम्हाला माहित बी नाही. स्वप्नातून सांगितलं. स्वप्नात येऊन सारं सांगते मले आणि वाचत मी यश मागतो. कोणाचंही बरं झालं पाहिजे, त्याचं बरं होईलच. वाचा मागतो चांगली. आता हे यंदा काऊन राहिला पोरा भरायची मांग जराशी कटकट झाली, नाही ते यंदाही रथ होता, रथाची तयारी होती. वैतागा ना आली. आता करत ते काय सांगते, काय सांगल मांग वैताग करणार आली त्याने भोगायला लागून. तब्येत पाणी चांगलं आहे तुझा? हो चक्कर मेकर येते. चक्कर मकर येते. हो आता वयामानानं होते. होय मला नव्हती माय काय करतो. इथं आलं की कसं वाटते? इथं आलं की कसं वाटते? हो चांगलं वाटतं. माय बापांना मला संरक्षण देत. माय बापला लखपती एकटी होती तू? दोघी बहिणी. दोघे बहिणीचं वावर आहे तुझ्या नावाचं? हो. आता कोण मागून राहिलं मग वावर? पोरं भांडून नाही ना पोरग मध्ये म्हणते छाट म्हणते. मग आता तू काय ठरवलंय? मी म्हणलो का तुम्ही वावर घ्या, पण मायापूरचा कसं हा पोरी आहेत नाही 4 देवाने सुखी आहेत. मुली म्हणतात आम्हाला नको देऊ, पण धावायले देऊन दे, बरोबर करून दे. काय नाही त्याच्या लोटा ठेवतो. नाही मग वाटते का देवा मी तर देतो, पण मला बोलणार वाल्याचं किती बांधत असते. त्याच्यासाठी खालीवर देऊ. इथं आलं की बरं वाटते. जरा विसरून जायचं इथं आलं की. नाही तर विसरून सांगितलं मनातलं काढून टाकायचं. इथं कोणी बोललेलं रागावलेलं नाही जमत का? असं जमते, पण हा सांगल पैसे नाही तू रक्षण तर कर. पण मागत असतील तर काही लिहून दे. आपलं आपण नानू पण कोणी कसं मेलो तर काय वारशी विचार करत ये मावशी कधीपासून हे धाग्याचं काम करतो तू? धागे बांधायचं 10 वर्ष. चांगली इन्कम आहे? रोजची 500-600 यात्रा असली की भेटतात.
म्हणजे आता 3 दिवस यात्रा आहे तर 500-1000-1500 रुपये भेटतात. आणि आता हे किती झाले याचे? हे पोरांनो, हॅलो, ए हाय हाय. ही 250 रुपयाची या दोन, ही 100 रुपयाला, ही 150 रुपयाला. काय काका कसं वाटतं इथे येऊन? फार प्रसन्नता वाटते ताई. कधीपासून येता तुम्ही इथे? आम्ही 4 वर्षापासून येतो इथं, दुकान लावता? दुकान लावतो. कसं आणि कसं चालतंय दुकान? एकदम जोरदार धंदा होतो आमचा. हो, भगवंताची खाकी महाराजाची कृपा आहे आमच्यावर. आम्हाला पोटभर आम्हाला अन्न पाणी पोटभर भेटत. बोला कोण्या पोराले त्याने इकडे मग पळत आल्या धुता नदीवर. तर मग पळत आल्या तर मग त्यांना हे जागा आवडली. तिथं त्यांनी ते मंदिर स्वतः बांधलं. कारंजाचे हे होते मिस्त्री आणि ते घोंगड्यातून हात घालायचे, पैसे काढायचे. त्यांना इमानदारीनं काम केलं. घोंगड्या खालून घोंगडा म्हणजे घोंगडं म्हणजे आपलं वाकळीतून पोत्यामधून पैसे काढायचे. हो, असा प्रवास आहे. प्रवास झाला. बरोबर आहे. काय आजी? काय होय, काय पाहिजे? काय घेऊन राहिली? हा, गाठ्या. आता काय होळी? हा, होळीला गाठ्या पाहिजे. माग ना.